नमस्कार. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्यामध्ये पितृ पंधरवडा असतो. तर प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. तर पितृपक्षामध्ये पितरांचं स्मरण केलं जातं. तसंच पितृपक्षाच्या काळामध्ये सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाहीत. तसंच आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी आपण काही या महिन्यामध्ये खूप महत्त्वाची अशी कामं करायची असतात. तर ती कोणती आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर पितृपक्षाविषयी काही शंकेचं सुद्धा समाधान करणार आहोत. तर यापैकी तुम्हाला कोणती शंका असेल तर त्याचं सुद्धा समाधान तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिली शंका ती म्हणजे घरामध्ये तुमच्या चालू वर्षामध्ये एखादी मृत व्यक्ती झाली असेल तर महालय श्राद्ध करता येतं का? तर हो. तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण मृत व्यक्तीस 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही. त्यामुळे घरामध्ये तुम्हाला चालू वर्षामध्ये एखादी व्यक्ती वारली असेल तर तिचं तुम्ही श्राद्ध करू शकत नाही. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तो म्हणजे घरामध्ये सवाष्ण मृत झाली असेल तर तिचं श्राद्ध आपण कोणत्या दिवशी करावं? तर सवाष्ण व्यक्ती मृत होऊन जर 1 वर्ष पूर्ण झालं असेल तर पितृपक्षामध्ये अविधवा नवमी भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी तिचं श्राद्ध तुम्ही करू शकता. आणि जर 1 वर्ष झालं नसेल तर तुम्ही श्राद्ध करू शकत नाही. त्याच्यानंतर पुढची शंका ती म्हणजे ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचं श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात? तर ज्यांची पौर्णिमाला निधन झालेलं आहे तर त्यांचं श्राद्ध तुम्हाला पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्येला घालू शकता. आता काही लोकांचा मृत्यू घातपातानं झालेला असतो किंवा आत्महत्या केलेली असते. तर त्या व्यक्तींचं श्राद्ध कोणत्या तिथीला घालायचं? तर अशा व्यक्तींचं श्राद्ध तुम्ही शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीला घालायचं आहे. आता त्याच्यानंतर काही लोकांबद्दल बघा संन्यासी किंवा घर सोडून गेलेले व्यक्ती असतात. तर त्या व्यक्तींचं श्राद्ध आपण कोणत्या तिथीला घालायचं? तर अशा व्यक्तीचं श्राद्ध तुम्ही भाद्रपद कृष्ण द्वादशी या दिवशी घालू शकता. आता पितरांची तिथी कधी कधी माहीत नसते. तर त्यावेळी कोणत्या दिवशी श्राद्ध करायचं? तर ज्या पितरांची तिथी तुम्हाला माहीत नाही तर अशा वेळी आपण काय करायचं? भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या म्हणजे सर्वपित्री अमावस्येला या दिवशी सर्व पितरांचं श्राद्ध तुम्ही घालू शकता. तसंच ब्राह्मणाला या दिवशी तुम्ही हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रियांना शिधादान देऊ शकता. श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसं घालावं हा सुद्धा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. तर काय करायचं? पाण्याचं गोल मंडल करायचं आणि त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि त्या ताटाच्या बाजूने अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने आपल्याला पाणी फिरवायचं आहे. अशा प्रकारे आपण श्राद्ध घालताना नैवेद्य ठेवू शकतो. आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे पितृपक्षामध्ये पारायण करता येतं का? तर हो, पितृपक्षामध्ये कोणत्याही ग्रंथाचं पारायण करता येतं. मग यामध्ये गुरुचरित्र असू देत, नवनाथ पारायण असू दे, भागवत पारायण असू दे, पितृपक्षामध्ये केलेलं पारायण हे आपल्या पितरांना सद्गती देतं आणि संतोषकारक ठेवतं. म्हणून आपण या काळामध्ये पारायण निश्चितच करू शकतो. आता दैनंदिन जीवनामध्ये आपण पितरांची सेवा कशी करू शकतो? तर अतिशय साधी आणि सोपी अशी सेवा आहे बघा. सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या अगोदर आपण नित्यसेवा ग्रंथामधील पितृसूक्त याचं पठण दररोज करायचं आहे आणि रोज पंचमहायज्ञ करायचा. आता श्री स्वामी समर्थ यांच्या नित्यसेवा या ग्रंथामध्ये याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि या पंचमहायज्ञासाठी फक्त 5 मिनिटं लागतात. आणि अजून एक गोष्ट तुम्ही दर अमावस्येला करू शकता. तर दर अमावस्येला तुम्हाला 1 जानवं पेढे 5 आणि 5 किंवा 10 रुपये दक्षिणा हे आपल्याला ब्राह्मणाला दान करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये पितरांची सेवा ही करू शकता. तसंच मैत्रिणींनो, पितृपक्षामध्ये काही तिथी खूप महत्त्वाच्या असतात. तर या तिथी कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. पितृपक्षामध्ये 7 तिथी सर्वात महत्त्वाच्या असतात. त्याचं महत्त्व काय आहे आणि काय आहे मान्यता ते पाहूयात.
भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार 4 ऋण सांगितले गेलेले आहेत. त्यामध्ये देव ऋण, ऋषी ऋण, पितृऋण आणि समाज ऋण असं 4 ऋण फेडणं हे माणसाचं कर्तव्य मानलं जातं. आणि पितृऋण फेडण्यासाठी आपण पितरांसाठी श्राद्धविधी करणं आवश्यक असतं. माता, पिता किंवा निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा आणि त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध करणं होय. तर 2024मध्ये 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा आहे. काही ठिकाणी याला महाळसुद्धा म्हटलं जातं. तर या पितृपक्षामध्ये काही महत्त्वाच्या मानल्या गेल्या तिथी काही महत्त्वाच्या आहेत. त्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या त्या कोणत्या आहेत तर त्या आपण या ठिकाणी पाहूयात. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षामध्ये पितृपंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात आपल्या पितरांचं स्मरण केलं जातं. पितृपक्षाच्या काळामध्ये सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाहीत आणि ती करूही नयेत. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झालेला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड करणं अशक्य असतं आणि त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराणामध्ये आहे. त्यामुळं आपण आपल्या पूर्वजांना प्रसन्न ठेवलं तर कुटुंबातील सुख, शांतता, समृद्धी कायम राहते अशी सुद्धा मान्यता आहे. आता महत्त्वाच्या तिथी कोणत्या आहेत ते सांगते. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 8:03 भाद्रपद पौर्णिमा समाप्त होत आहे आणि त्याच्यानंतर महालयारंभाला सुरुवात होत आहे. तर या दिवशी प्रतिपदा श्राद्ध या दिवशी करायचं असं सांगण्यात आलेलं आहे. तसंच पौर्णिमेच्या दिवशी अगस्त्य ऋषींना तर्पण करून जल अर्पण केलं जातं. कारण यानंतर भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून त्या अमावस्यापर्यंत पूर्वजांचं श्राद्ध तर्पण करतात आणि संपूर्ण वर्षात ज्या तिथीला कुटुंबातील सदस्यांचं निधन झालं आहे त्या तिथींना पूर्वजांचं स्मरण आणि पूजन केलं जातं. आता सुरू असलेल्या वर्षात मृत झालेल्या व्यक्तींचं श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र जेव्हा असतं तेव्हा केलं जातं. आता भरणी नक्षत्र कधी आहे मी तुम्हाला सांगते. भरणी नक्षत्र हे 21 सप्टेंबर 2024 वार शनिवार या दिवशी आहे. या दिवशी तुम्ही हे भरणी श्राद्ध करू शकता. त्याच्यानंतर भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असं संबोधलं जातं. आता या दिवशी ज्या महिलांचा सवाष्ण मृत झालेले आहेत किंवा ज्यांचा नवरा असताना त्यांना मृत्यू आलेला आहे अशा महिलांचं श्राद्ध केलं जातं. तर ते यंदा 25 सप्टेंबर या दिवशी आहे बघा, अविधवा नवमी. या दिवशी सुद्धा तुम्हाला श्राद्ध करणं खूप महत्त्वाचं आहे. नवमीचं श्राद्ध तुम्ही या दिवशी करू शकता. त्याच्यानंतर एकादशीला म्हणजेच 28 सप्टेंबर या दिवशी आहे इंदिरा एकादशी. या दिवशी इंदिरा एकादशीचं व्रतसुद्धा केलं जातं. याचं फलस्वरूप आपल्या पूर्वजांना पुण्यदान म्हणून मिळतं आणि त्यांना मुक्ती मिळते. म्हणून यंदा 28 सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी असून 29 सप्टेंबर रोजी मघा श्राद्ध तुम्ही करू शकता. या 2 तिथी 28 आणि 29 या सुद्धा खूप महत्त्वाच्या तिथी मानण्यात आलेल्या आहेत. तसंच भाद्रपद द्वादशीला दिवंगत संन्यासी व्यक्तींचे श्राद्ध केलं जातं. यंदा 29 सप्टेंबर रोजी द्वादशी श्राद्ध करावं. ही सुद्धा तिथी खूप महत्त्वाची आहे. आता आपल्यापैकी काही लोकांचे अपघाताने निधन झालं असेल किंवा शस्त्राने निधन झालं असेल किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिक मृत्यू झालेला असेल तर अशा व्यक्तींचं श्राद्ध हे 1 ऑक्टोबर रोजी चतुर्दशी श्राद्ध करू शकता तुम्ही. ही सुद्धा तिथी अतिशय महत्त्वाची तिथी अशी आहे. भाद्रपद अमावस्येला सर्वपित्री अमावस्या संबोधलं जातं आणि अमावस्येला दिवंगत झालेल्या व्यक्तींचं या दिवशी श्राद्ध केलं जातं. याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या दिवंगत पूर्वजांची निधन तिथी माहीत नाही
अशा सर्वांनी सर्वपित्री अमावस्याला आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करावं। 2 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे, तर या 2 ऑक्टोबरच्या दिवशी तुम्ही ज्या लोकांची तिथी तुम्हाला माहीत नाही वारलेली त्यांचं श्राद्ध तुम्ही निश्चितच करू शकता। महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही तिथीला अनैसर्गिक किंवा अपमृत्यू पावलेल्या व्यक्तींचं श्राद्ध हे केवळ भाद्रपद वद्य चतुर्दशीलाच करावं असं विधान शास्त्रामध्ये देण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे या तिथी महत्त्वाच्या तिथी म्हणून मानण्यात आलेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा यंदा श्राद्ध करायला अजिबात विसरू नका, पितरांना संतुष्ट करायला विसरू नका, यामुळे पूर्णपणे आपला पितृदोष नाहीसा होतो। तर ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल माहिती तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।